श्रीराम समर्थ श्रीराम. आज आपला विषय आहे समर्थाचिया सेवकाव कृपा आहे, असा सर्व भूमंडळी कोण आहे. या दोन पंक्ती आपण एका गोष्टीद्वारे समजावून घेऊ. एकदा काय झालं, समर्थ हिंडता हिंडता एका खेडेगावामध्ये आले. गावात तिथे कोणाची ओळख नव्हती. तिथे नेहमी समर्थ काय करायचे, मारुतीरायाच्या मंदिरामध्ये राहायचे. ती जागा साफसूफ करून घेतली, आपलं आसन लावलं. दुपारची वेळ होती, अगदी सूर्य मध्यान्नी आला होता, माथ्यावर आला होता. आणि आता कोरांनाची भिक्षा मागायला हवी, स्वयंपाक करायला हवा, मारुतीरायाला नैवेद्य करून मगच ग्रहण करायचं. त्यामुळे समर्थांचा एक लहानसा शिष्य होता, त्याचं नाव होतं मधुकर. त्या मधुकराला माधुकरी आणायला सांगितलं. आता हा पण आज्ञेबाहेर जात नसे मधुकर. त्यांनी लगेच झोळी घेतली आणि भिक्षा मागण्यासाठी तो गावात गेला. तिथे आला तो जोशीबुवांच्या घरी आणि अंगणात उभा राहिला आणि म्हणाला, समर्थाचिया सेवकाव कृपा आहे, असा सर्व भूमंडळी कोण आहे. जयाची लीला वर्णिती लोक तिन्ही, नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. जय जय रघुवीर समर्थ. अशी गर्जना केली आणि जोशीबुवा बाहेर आले. मधुकराला विचारलं की, अरे मुला, फार शहाणा दिसतोस, कुठला श्लोक म्हटलास? मधुकरला काही त्यातली खोच समजली नाही. ते कोणत्या उद्देशाने असं म्हणताय त्याला काही कळलं नाही. म्हण बघू तो श्लोक पुन्हा. लगेच त्याने तो श्लोक पुन्हा म्हणून दाखवला. अरे तुला त्याचा अर्थ तरी समजतो का? शास्त्री बुवा म्हणाले. मधुकर म्हणाला, महाराज, अहो याच्यात अर्थ न समजण्यासारखं काही नाही. अर्थ सरळ आहे. समर्थांच्या सेवकाकडे वाकड्या दृष्टीने पाहण्याची या सर्व भूमंडळाच्या ठिकाणी कोणालाही प्राज्ञा नाही. ज्याच्या लीलांचं वर्णन अखिल त्रैलोक्य करतं, तो माझा राम दासाबद्दल अभिमान धारण करणार आहे आणि दासाची तो कधीच उपेक्षा करत नाही. हा झाला त्याचा अर्थ. आता जोशीबुवांच्या रागाचा पारा चढला. हा आपल्या सेवकाकडे वाकड्या नजरेने पाहण्याची कोणाची प्राज्ञा नाही म्हणे. कोण आहे असा घमेंड मारणारा? पाहिलंच पाहिजे मला एकदा. असं म्हणून जोशीबुवांनी मधुकरला ओसरीवर नेलं. त्याची जन्मवेळ विचारली, ती टिपून घेतली आणि त्याची पत्रिका तयार केली आणि त्याला म्हटलं, हे बघ ए मुला, उद्या मध्यान्नीला तुझा मृत्यू आहे. उद्या दुपारी तू मरणार आहेस. मृत्यूच्या तावडीतून जर तुझ्या त्या समर्थांनी तुला सोडवलं तर परवाच्या दिवशी तू माधुकरी मागायला ये, तेव्हा मी घालतो तुला भिक्षा. हे ऐकल्याबरोबर आधीच तो थकलेला मधुकर, जो गावोगाव फिरून आलेला आहे, तो आता गलित गात्र झाला. त्याचे पाय लटपटू लागले. त्याने कशी बशी 2-4 घरं हिंडला. थोडीशी काय भिक्षा मिळाली ती घेतली आणि समर्थांपुढे आला. ती भिक्षा ठेवली. समर्थ म्हणाले, काय रे मधुकर, असं का थकलेला दिसतो? काय झालं तुला? हे म्हटल्याबरोबर मधुकर ओक्साबोक्शी रडू लागला. अरे 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 मधुकर, काय झालं सांग तरी. कोणी मारलं का तुला? काय कोणी बोललं का? महाराज, मारलं असतं तरी फटकरलं असतं, पण मला माझ्या मरणाची भीती वाटते. माझं भविष्य सांगितलंय जोशीबुवांनी. मी उद्या दुपारी मरणार आहे. पण तत्पूर्वी आई बाप भेटावे अशी माझी इच्छा आहे. पण महाराज कसं जमेल? आमच्या गावचा प्रवास म्हणजे 4 दिवस तरी लागतील आणि आता मी काय करू? महाराज, मला थंडी वाजू लागली. थंडी वाजतीये. अंग माझं तापलंय. समर्थांनी मधुकरच्या अंगाला हात लावला. होय, चटकाच बसला त्यांना.
समर्थ म्हणाले, हे बघ, या घोंगडीवर झोप. मधुकरला शय्येवर झोपवलं. समर्थांनी मधुकरचे पाय चेपायला सुरुवात केली. मधुकरचा ताप तर वाढतच चालला होता आणि थोड्या वेळातच मधुकरचा मनावरचा ताबा उडू लागला. तो बेशुद्ध झाला आणि त्याची बडबड सुरू झाली. आई आई आई, बाबा कसे हो तुम्ही, मला भेटणार, मी जाणार देवा घरी जाणार, मला बोलावणं आलंय. आई आई नको ग रडू, बाबा नका रडू. नाही हो, समर्थांनी नाही मला मारलं, ते फार फार चांगले आहेत. आई आई तू इथे नाही ना, म्हणून बघ त्यांनी माझं अंथरूण घातलं ग, अगं ते माझे पाय चेपतायत. आई आई असं म्हणून तो अगदी बेशुद्ध व्हायच्या परिस्थितीत होता. ते पहा यमदूत आले, नाही मी नाही येणार, असं म्हणून तो दचकून उठायचा. डोळे उघडून पाहायचा तर समर्थांची प्रेममय मूर्ती समोर दिसायची. अशीच सर्व रात्र निघून गेली. शनिवारचा दिवस उजाडला. समर्थांनी पाणी तापवलं. समर्थ म्हणाले, अरे मधुकरा, चल, आज शनिवार ना, आज स्नान तरी करून घे. महाराज माझ्या अंगात बसायची सुद्धा ताकद नाही, कसं मी स्नान करू. अरे मरायचंय ना, मग पारुशानी कशाला मरतोस? आंघोळ तरी करून मर, तुझ्या अंगात शक्ती नाही कबूल. चल ये, मी तुला मांडीवर घेतो, स्नान घालतो, झालं तर मग. असं म्हणून मधुकरला समर्थांनी आपल्या मांडीवर घेतलं. स्नान घालायला सुरुवात केली. ज्या समर्थांच्या चरणाच्या तीर्थांनी अखिल ब्रह्मांडाची दुःख दूर व्हावी, त्या समर्थांनी मधुकरच्या अंगावरून पडणारा तीर्थ आपल्या अंगावर घेतलं. काय ही शिष्य प्रीती बघा. बर, आंघोळ झाली, स्नान झालं. समर्थांनी आता खिचडी तयार केली. मधुकरला जेवायला बोलवलं. तो म्हणाला, नको महाराज, नको, मला फक्त आता 2 घटकांचाच अवधी राहिलाय, मी आता मरेन, मग जेवू तरी कशाला. समर्थ म्हणाले, अरे वेड्या, मरायचंच आहे ना, उपाशी पोटानी कशाला मरतोस, खा भरपूर मग मर. मधुकर अंथरुणावर बसला. त्याने कसे बसे 2 घास खाल्ले. समर्थांचं भोजन झालं. आता अगदी दुपार होऊन गेली आणि समर्थ मधुकराला म्हणतायत, अरे मधुकरा, काल रात्री तुझ्या बडबडण्यामुळे मला बघ झोपच नाही लागली, आता मी जरा पडतो बरं का. मधुकर म्हणाला, महाराज नका न, आता एकदा माझा देह पडला म्हणजे मग तुम्ही पडा न, आता नका पडू, तुम्ही नका झोपू, मी मरतोय आता. अरे ते काही नाही, हे बघ, मी आता थोडा वेळ झोप घेणार आहे, तू जरा माझे पाय चेपीत बस, आणि कुणीही तुला बोलावलं ना तर माझ्या अंगावरची घोंगडी सोडून जाऊ नकोस, लक्षात ठेव हा. असं म्हणून समर्थ घोरू लागले. मधुकर पाय चेपीत बसला. एवढ्यात 10-5 काळे कभिन्न पुरुष दरवाजापाशी आले. त्यांनी मधुकरला बाहेर बोलवलं. मधुकर म्हणाला, मी माझ्या गुरुमाऊलीची सेवा करतोय, मी नाही उठणार. ते दूत खवळले, म्हणाले, बऱ्या बोलानी आलास तर ठीक, नाहीतर खेचून नेऊ. तो म्हणाला, तुम्ही काही करा, वाटेल ते करा, मी बाहेर येणार नाही. अगदी तुमचा तो काय यम जरी इथे आला तरी सुद्धा मी जागचा हलणार नाही. हे ऐकून दूतांनी तर पाशच टाकले आणि दूतांचे पाश त्या घोंगडीपर्यंत जेमतेम यायचे आणि तिथूनच परत फिरायचे. बरेच वेळा असं झालं. शेवटी यमदूत आपापसात म्हणाले की अरे, याला नेणं तर कठीणच काम झालंय, चला आता यमराजालाच सांगायला हवं. असं म्हणून ते तिथून निघून गेले. आता आले यमराज. ते कसे होते? मोठी काळी कभिन्न भव्य आकृती दाराजवळ आली.
बरोबर होता रेडा, हातात होते पाश आणि करड्या आवाजाने मधुकरला हाक मारली. मधुकरने उत्तर दिलं, हे बघा, मी 56 वेळा तुम्हाला सांगितलंय मी इथून हलणार नाही, मी बाहेर येणार नाही, तरी तुम्ही पुन्हा मला बाहेर यायला सांगताय. कसं नाही होत काही वाटत? तुमचे मगाशी दूत आले होते, जा तुम्ही मुकाट्याने. अरे, पुन्हा त्यांनी पाश टाकले. पुन्हा ते पाश घोंगडीपर्यंत यायचे आणि काही चालायचं नाही. त्या मधुकरला ते पाश काही घेऊ शकायचे नाही आणि ते परत फिरायचे. पाशांचं सामर्थ्य चाललंच नाही. मधुकरचे प्राण त्याला घेता नाही आले. असं करत करत तो यम हात पाय आपटत आपटत निघून गेला. आता समर्थ उठले. मधुकरला विचारलं, काय रे मधुकरा, अरे अजून तू इथेच का? मला तर वाटलं भलतंच काही झालं तुझ्या बाबतीत. मधुकरांनी सगळी हकीकत निवेदन केली. म्हणाला, महाराज महाराज, मला न या घोंगडीनी वाचवलं. समर्थ म्हणाले, बरं बरं, काही हरकत नाही. आता उद्या काय कर, त्या जोशी बुवांनी तुझा मरणकाल सांगितला होता ना, त्यांच्या घरी जा आणि मधुकरी मागून आण. मधुकर म्हणाला, बरं जाईन मी, पण वाटेत पुन्हा यमदूत उपटले तर काय करू? अरे, मरणाची वेळ टळली रे आता, काय काळजी करतोस? समर्थांनी त्याला समजावलं. नाही, मला ती तेवढी घोंगडी जवळ द्या, त्याशिवाय नाही जाणार मी. त्या घोंगडीने माझे प्राण वाचवले. बरं. समर्थांनी मधुकराच्या समाधानासाठी ती घोंगडी सुद्धा दिली. आता मधुकर जोशीबुवांच्या घरी माधुकरी मागायला गेला. जोशीबुवा बाहेर आले. म्हणाले, काय रे, अजून तू इथे? कसं काय? मी तर तुझा अगदी मरणकाल बिनचूक मांडला होता. कसं काय घडलं? म्हणजे तुझा समर्थ बलवान दिसतो, एकदा दर्शनाला आलंच पाहिजे. मधुकर म्हणाला, एकदा का, आत्ताच चला की. बरोबर, चल. असं म्हणून जोशीबुवांना घेऊन मारुतीच्या देवळामध्ये मधुकर आला. मधुकर म्हणतो समर्थांना, महाराज बघा, ज्यांनी माझ्या मरणाची वेळ अगदी बरोबर सांगितली होती ते शास्त्रीबुवा तुमच्या दर्शनाला आलेत. शास्त्रीबुवांनी समर्थांना नमस्कार केला. समर्थ म्हणाले, या शास्त्रीबुवा, या बसा. काय उद्योगधंदा चालू आहे? जोशीबुवा म्हणाले, महाराज, ज्योतिष बघणं काही माझा धंदा नाही, आपलं आवडीने पाहतो एवढंच. चांगला आवडीचा धंदा आहे हा. लोकांचे मरणकाळ बघायचे, सांगायचे आणि त्यांच्या दुःखावर आपण आपला आनंद मानून घ्यायचा, हा ज्योतिषशास्त्राचा हेतू आहे वाटतं. लोकांना आपलं आयुष्य किती उरलंय हे समजावं आणि निर्वानिरव करायला सवड सापडावी आणि उर्वरित आयुष्य भगवत सेवेमध्ये घालवता यावं म्हणून योग्य रीतीने भविष्य सांगायचं असतं. आणि हे सोडून तुम्ही जो येईल त्याला त्याचा मरणकाळ सांगता आणि तोही अगदी बिनचूक सांगायचा, यासारखा मूर्खपणा नाही. शास्त्री बुवा, शास्त्राबद्दल आणि तुमच्याबद्दल योग्य आदर आहे मला, आणि तो आदर ठेवूनच तुम्हाला सांगतोय, हे नसते धंदे करण्यापेक्षा केवळ रामनामाचा जप केलात तरी तुमची मोठी पदवी मिळेल. तुम्हाला पदवी मिळेल, तुम्ही श्रेष्ठ व्हाल. समर्थांचे हे उपदेशपर कडक शब्द ऐकून शास्त्रीबुवांना पश्चात्ताप झाला. महाराज, क्षमा करा, पुन्हा मी असं कृत्य करणार नाही. शपथ घेतली. रामरायाचा जय जयकार झाला. मधुकरने श्लोक म्हणायला सुरुवात केली. समर्थाची सेवका वक्र पाहे, असा सर्व भूमंडळी कोण आहे. जयाची लीला वर्णिती लोक तिन्ही, नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. जय जय रघुवीर समर्थ.